तर आपण सामना बघत आहोत तो म्हणजे दोन संघ मांडदेवी विरुद्ध व्याहाळी या दोन संघांच्या दरम्यानची लढत आहे। मांडदेवी बॅटिंग फर्स्ट, फिल्डिंग केली होती व्याहाळी हा संघ आहे। दोन्ही संघाने एक एक सामना जिंकून या श्री वागेश्वरी चषकामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत। मात्र हा सामना जिंकून उपांत्य फेरीमध्ये दाखल होण्याची संधी आहे। यावेळी झेल होतो का यासाठी पहिला हादरा मांडदेवीला। एक तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळेल। या मॅच नंतर आपण ज्या मॅचची प्रतीक्षा करत होते तो म्हणजे बलाढ्य संघ आजरे 11 वर्सेस डुईचवाडी या दोन संघांच्या कर्णधाराने रेडी राहायचंय। मॅचच्या इनिंगमध्ये आपण ब्रेकमध्ये टॉस का बॉस कक्षामध्ये पुढच्या मॅचचा टॉस उडवणार आहोत। धन्यवाद बोथ कॅप्टन्स, पे यू अटेन्शन। आजरे 11 वर्सेस डुईचवाडी या दोन संघांच्या कर्णधारांनी यावेळी कॉम्बॉक्समध्ये आपली उपस्थिती रिपोर्टिंग करायचं आहे। धन्यवाद। मांडदेवी पहिला हादरा, पहिला झटका, मागच्या मॅच मध्ये विजेते वासळे 11 ला पराभूत केला आणि व्याहाळी यांनी कोंडवळीला पराभूत करून दुसऱ्या सामन्यामध्ये यावेळी दोन्ही संघ विजेते संघ उतरलेत। या सामन्यात जो जिंकणार तो उपउपांत्य फेरीमध्ये दाखल होईल यात मुळीच शंका नाहीये। मनीष बाज झालेत, राहुल आणि विक्रमची जोडी मैदानात आहे। यावेळी फ्लिक ऑफ द रिस्ट एक ग्लान्स केला आणि एक धाव यावेळी लिल्या पूर्ण केली जाते। एक गडी बाद एक, 1 फॉर द लॉस ऑफ 1। नवीन सामना, नवीन ऊर्जा, नवीन प्रेक्षकांची रेलचेल आणि वर्षाचा शेवटचा रविवार प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला अनुभवायला मिळणार आहे। संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये या परिसरातील तमाम क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित राहणार आणि श्री वागेश्वरी चषक उपांत्य फेरीचे दोन सामने आणि अंतिम सामने या तीन सामन्याला नक्की उपस्थित राहतील यात मुळीच शंका नाही। समेस्टार लाईव्ह यूट्यूबचा चॅनल आणि त्या चॅनलच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेले। समस्त सातारकर, समस्त महाराष्ट्रभर या क्रिकेटची धूम, या चषकाची धूम आहे आणि यानंतरचा सामना देखील स्पेशल गिफ्ट या वर्षाचं आजरे 11 वर्सेस डुईचवाडी रिपोर्टिंग करायचं आहे। दोन्ही कर्णधार, दोन्ही कॅप्टन आपण नोंद घ्यायची आहे। सचिन तेज तर्रार, सचिन मागच्या सामन्यातील सचिनची कामगिरी याकडे आपण विशेष कौतुक करू। उंच पुरा खेळाडू आहे, उंच कटकाठी आहे आणि नक्कीच अशाच पद्धतीची देहबोली आपण मोहम्मद सिराज असतील किंवा बुमराह असतील अशा पद्धतीची एक कटकाठी ज्या पद्धतीने आपल्याला हवेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने वेग प्रस्थापित करता येतो त्याच पद्धतीने सचिनची देखील देहबोली आपल्याला अनुभवायला मिळते। नेट सेक्शनमध्ये केलेला सराव आणि प्रत्यक्षामध्ये क्रीडांगणावर केलेला पराक्रम यामध्ये खूप खूप अंतर आहे मित्रांनो। खूप घाम गाळल्यानंतर अशा पद्धतीने गुडले स्पॉट निवडला जातो। टिचून गोलंदाजी करणं, अचूक टप्प्यावर करणं आणि व्हेरिएशन्स करणं या सगळ्यासाठी एक मोठा अनुभव, मोठी तपस्या, मोठा प्रॅक्टिस यासाठी आवश्यक असते। यावेळी खूप उंच उंचवलाय मात्र त्यावेळेस डीप झोन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, हातामध्ये झेल घेऊन सुरक्षितरित्या तंबूत पाठवतोय। मांढरदेवीचा परास्त होतोय। दुसरा गडी बाद, 3 धावा धावफलकावर आणि 2 गडी बाद। व्याहाळी संघ यावेळी ड्रायव्हर सीटवर आहे। मित्रमंडळ व्याहाळी असं त्यांचं नामकरण आहे, कॅप्टनने आम्हाला सांगितलं होतं।
कॅप्टन अमित. नक्कीच ज्या ज्या वेळेस अमित गोलंदाजीला येतात ना त्यावेळी व्याहाळी गाव पूर्णपणे एक लक्ष केंद्रित करतं. अमितची गोलंदाजी कशा पद्धतीने होणार. अमित प्रत्येक षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून यावेळी उदयास आलेला आपल्याला पाहायला मिळतो. श्री वाघेश्वरी चषक 2024 अंतिम सामन्यामध्ये कोणते दोन संघ यावेळी प्रवेश करतील हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि नक्कीच वर्षाची सांगता वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी उपांत्य फेरीचे 4 संघ आणि अंतिम फेरीचे 2 संघ आणि त्यातून निर्माण होणारा नवीन विक्रम नवीन इतिहास श्री वाघेश्वरी चषकाचा विजेता आज संध्याकाळी यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आपल्याला अनुभवायला मिळेल. यावेळी खूप चांगली गोलंदाजी गुडलेस स्पॉटवर आत येणारी गोलंदाजी इन स्विंगिंग डिलिव्हरी लाईक बुमरा. शॉट ऑफ गुडलेन डिलिव्हरी इनकमिंग टू द बॅट्समन आणि विकेट किपिंग खूप ताबले तारीफ आहे. विकेट किपर पाहू शकता कशा पद्धतीने आपण विकेट किपरकडे जर लक्ष केंद्रित केलं तर टेनिस बॉल गॅदरिंग खूप अवघड असतं मित्रांनो. विदाउट ग्लोव्ज हा चेंडू फुल टॉस आहे परंतु घेण्याचा मानस होता. 1 बाउंस चेंडू गॅदर केला. एक धाव मात्र रोखू शकत नाहीयेत. धाव संख्या अगदी सिंगल डबल के साथ आगे बढ़ती हुई मात्र 4 धाव संख्या मात्र 2 गडी बाद. कंट्रोल मॅचवर कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि अतिशय कंट्रोलमध्ये व्याहाळी संघाचे कर्णधार स्वतः आहेत. लिडिंग फ्रॉम द फ्रंट ज्याला म्हटलं जातं. यावेळी खूप चांगली गोलंदाजी खाली राहतो. या साइड स्नेक होते. विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू विसावते. एज आहे अंदरुनी सिनारा और विकेट कीपर का सहारा. फलंदाज बाद होतोय. मोठा मासा गळायला लागला. तिसरा झटका गडी बाद होतोय. मात्र यावेळी उतरताना आपण पाहतोय प्रमुख गोल फलंदाज अपोल बॅटर ऑफ द टीम मांडदेवी मिस्टर वन अँड ओनली जय. लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच 20 धावा कुठल्या होत्या या जयनं आपण पाहू शकता स्क्रीनवर. जय आता फलंदाजीसाठी येतोय आणि अपेक्षा अभिलाषा मांढरदेवी गावाच्या सातारकरांच्या जयच्या चाहत्यांचा सगळ्यांच्या अपेक्षांचा समीकरण दायित्व जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी ऑन जय शोल्डर. ही जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडतो कशा पद्धतीने जय आज फलंदाजी करतो. कारण ज्यावेळेस संघ अडचणीत असतो त्यावेळेस संघाचं तारू पैल तीरावर नेणं तो फलंदाज असतो. तोच यशस्वी ठरतो आणि त्याचा जय जयकार होतो. आज जयचा जय जयकार होणार का कारण संघ अडचणीत आहे. अमितचा चेंडू आतमध्ये येणारा नागाचा फणा नागाचा दंश विकेट वाचवत आहे. सुरक्षित आहे. डॉट डिलिव्हरी वेल बोल्ड अमित. षटक यावेळी 4 चेंडू आहेत. 2 चेंडू अजून या षटकात शिल्लक आहे. मात्र हे 2 चेंडू म्हणजे इट्स अ लिटमस टेस्ट फॉर बॅटर ऑफ मांढरदेवी. फलंदाजांची ही सत्व परीक्षा आहे मित्रांनो. कारण अमितची गोलंदाजी ही अगदी सळसळणाऱ्या आणि फळफळणाऱ्या नागाप्रमाणे दंश करणारी गोलंदाजी आहे. आणि याच पद्धतीने त्यानं मागच्या सामन्यात देखील विकेट टेकिंग गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिला होता. पाहू शकता पुन्हा एकदा जर आम्हाला जर लाईव्ह प्रक्षेपण आमचा कॉम्बॉक्स जर साईड स्क्रीनच्या वर असता तर नक्कीच आम्ही त्या गोलंदाजीचं चांगल्या पद्धतीने पृथक करू शकलो असतो. किती अँगलमध्ये हा चेंडू फिरतोय विथ द स्विंग गोलंदाजी करतोय. इन स्विंगिंग गोलंदाजी आपण बराना आउटस्विंगर पाहिलेले होते. मात्र अमितची गोलंदाजी आहे इट्स लाईक ईशांत शर्माचा इन स्विंगर आपण पाहू शकता. कशा पद्धतीने रिकी पॉन्टिंग मॅन फ्रॉम ऑस्ट्रेलियाला परेशान केलं होतं तंग केलं होतं त्याच पद्धतीनं अमित आज फलंदाजाला एक अडचणीत टाकतोय. यावेळी मात्र बॅटला चेंडू लागतोय. सिंगल कम्फर्टेबली पूर्ण केली जाते. नाव स्कोअर मूव्स ऑन टू 5 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 5 धावा मात्र आहेत. षटक संपतायत ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 धावा. मला वाटतं आत्तापर्यंत प्रति अक्षय 3 विकेट आत्तापर्यंतची भारदार गोलंदाजी असेल. आत्तापर्यंत सामने आपण या ठिकाणी नोंद करताय स्कोर. आत्तापर्यंत 2 षटकांमध्ये 5 धावा आणि 3 विकेट हे मला वाटतं सगळ्यात लोएस्ट आहे. आम्हाला अक्षय कळवत आहेत की दिस इज द लोएस्ट टोटल फ्रॉम एनी टीम.
तर मित्रांनो याचं श्रेय जातंय ते म्हणजे गोलंदाज सचिन आणि अमित हे दोन गोलंदाज आहेत. सचिनने छाप सोडली, मागच्या मॅचमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. याचं एकमेव कारण मित्रांनो असतो लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कशा पद्धतीने आपल्याला प्रदर्शन करायचं आहे. आपण लांबून आलेलो आहोत. दोन्ही संघांचं मला कर्णधार सांगतायत, प्लेयर्स सांगतायत की हे सकाळी यांनी ट्रॅव्हलिंग केलं, 300 किलोमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर अशा पद्धतीने रणरणत्या उन्हामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये फलंदाजी करणं, क्रिकेट खेळणं, गोलंदाजी करणं, क्षेत्ररक्षण करणं हे नक्कीच वाखाणण्याजोग आहे. ऑल क्रेडिट गोज टू वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मेनवली क्रिकेट क्लब मेनवली आयोजित श्री वागेश्वरी चषक 2024. फलंदाजांना, गोलंदाज तसेच क्षेत्ररक्षक खेळाडूंना दिली गेली जाणारी संधी आणि त्या संधीनंतर तुम्ही त्यामधून किती संधीचं सोनं करता हे अवलंबून आहे. हा प्लॅटफॉर्म आहे सातारकरांसाठी, सातारच्या खेळाडूंसाठी हा उपलब्ध केला आहे वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशनने. त्यांचे देखील आभार. यावेळी मात्र कॅचेस विन द मॅचेस. 4th विकेट फॉलन, 4था गडी बाद होतोय आणि मांढरदेवी संघ अजून खोलामध्ये जातोय कारण बाद होतोय फलंदाज, दादा फलंदाज, बलाढ्य दिग्गज फलंदाज जय बॅक टू पॅव्हेलियन. विक्रम अँड शुभम ऑन स्क्रीन. बोथ बॅटर्स आपल्या समोर आहेत आणि गोलंदाजामध्ये बदल आहे. अमोल, अमित, ए फॉर्मूला, कौन बनेगा करोड़पति? अमिताभ बच्चन आपके कॅप्टन है. अमित, अमोलचा हा गोलंदाजी यावेळी पूर्णपणे यू मिस हिट. गेंद ने कहा, अमित ने कहा क्लीन. यावेळी डिस्टर्ब द फर्निचर ऑफ द बॅटर. शुभम ने कार्य शुभ नहीं किया और अब योगेश ताकवले जो कि हमारे महीन दोस्त रहा करते थे, रणजी प्लेयर्स योगेश ताकवले, यही से हम डीवाई पाटिल में भी वो प्रतिनिधित्व कर चुके हैं. तो योगेश क्या करते हैं, मांडी देवी की जो परिस्थिति है उसमें से उभरना होगा. विक्रम सलामीला आलेत, परहॅप्स वन डाऊनला आलेत आणि विक्रमची साथ देणं गरजेचं आहे. आणि अमित आणि अमोल तसेच सचिन या तिन्ही गोलंदाजाचं जेवढं कौतुक होईल ते कमी आहे. मात्र उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी प्रत्येक सामन्यामध्ये तुमची अपेक्षा, क्रीडा रसिकांची अपेक्षा ही उंचावणार आहे, हेही तुम्ही कमी समजू नका. त्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. खूप बाहेर पंचांना ओळखण्यास कुठलीही कठीणाई नाही आणि विकेट किपर आपलं काम सुरक्षित करतोय. 360चा थ्री टू गो प्लीज. अंपायर दत्ता अँड अंपायर शशी मेहर ही दोन पंचांची जोरी आहे. यावेळी पूर्णपणे चारोखाने चित ज्याला म्हटलं जातं तशा पद्धतीने केलंय. काय गोलंदाजी केली आहे, कुठून अभ्यास घेता, व्याळी मित्रमंडळ आपण कशा पद्धतीने सराव करता, याकडे देखील आता यूट्यूब ची चॅनल 7 स्टार्स येणार आहे तुमच्या गावाला. कशा पद्धतीने तुमचा अभ्यास चालतो, फलंदाजीचा अभ्यास आम्ही पाहिलाय, अनेक टीम्स आम्ही पाहिल्यात. मात्र गोलंदाजीमधला अभ्यास, आपली विकेट आणि विकेटमधून मिळणारं सक्सेस हे आपल्याला पाहायचं आहे. यावेळी चेंज ऑफ पेस, वाईट का इशारा. बऱ्याच वेळा असं होतं आपण पूर्णपणे नियंत्रित गोलंदाजी करण्याला कुठेतरी असफल ठरतो. आपल्याकडे पेशन्स आहे, आपल्याकडे पोटेन्शियल असते, समता असते, मात्र गोलंदाजी करताना कंट्रोल, जे नियंत्रण हवं आहे ते कुठेतरी यावेळी मिस होताना आपण पाहिलं.
हा स्ट्रोक चांगला आहे, हाफ वॉलीवर घेतलाय, ऑन ड्राईव्ह ज्याला म्हटलं जातं तो स्ट्रोक खेळलाय आणि विश्वासक स्ट्रोक आपण पाहतोय बॅटमधून उमेशच्या. आसरे 11 डुईचीवाडी कॅप्टन आले आहात का? प्लीज रिपोर्ट युअर अरायवल. आपलं रिपोर्टिंग करायचंय. डुईचीवाडी आसरे 11 मिस्टर सतीश आलेले आहेत. डुईचीवाडी कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा प्लीज. थँक्यू. मॅचकडे वळूया. खूप चांगली मॅच आहे. ट्रॅव्हलिंग करतोय, लो बाउन्स सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीनं. तीन षटक समाप्त. धाव संख्या 7. लकी नंबर ऑफ MS धोनी. सध्या व्याळीसाठी लकी नंबर आहे नो डाऊट. 3 षटक आणि शेवटच्या 6 चेंडूंमध्ये सगळ्यात लोएस्ट टोटल आय थिंक ऑफ दिस टुर्नामेंट. यावेळी खूप उंच आहे. कॅच होतोय का बघायचंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक या साइड वडा बॅक ग्रेफिसनली टेकन. मागच्या सामन्यात देखील आम्ही पाहिलं होतं यजमान संघाचा तन्मय यानं जीवाची तमा न बाळगता, जीवाची पर्वा न करता जो कॅच घेतला काऊ कॉर्नर मधून जवळजवळ शॉर्ट मिड विकेट पर्यंत अगदी चित्त्याच्या वेगानं चपळाई दाखवत जो कॅच घेतला, लगभग त्याच धाटणीचा हा कॅच आपण घेताना पाहतोय. शुभम पाटे, वेल डन शुभम पाटे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. विक्रमला संधी देणार का? सिंगल काढून देणं हे गरजेचं आहे. यावेळी सिंगल काढली तर आहे. विक्रम स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे. 20+ देखील टार्गेट टफ होऊ शकतो. लो स्कोरिंग गेम्स आपण पाहू शकता. इतिहासामध्ये जर पाहिलं तर 1983चा विश्वचषक भारताने जिंकला होता. बलाढ्य अशा वेस्ट इंडिजला पराभूत केलं होतं. त्यावेळेस देखील कोणाच्या ध्यानीमेनी नव्हतं की आपण विश्वचषकावर नाव नोंद करणार. कपिल देव निखंजने ती किमया करून दाखवली. सर्वांची साथ, सबका साथ सबका विकास त्यावेळी झाला. यावेळी खूप चांगल्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल करतोय. मात्र एकच धाव मिळेल. दुसरीसाठी जाणं गरजेचं होतं का? तर यस स्ट्राईक साठी गेलेले आहेत विक्रम. ते चांगली बाब आहे. आपली विकेट यावेळी बहाल केली गेली. शेवटचा मॅन. चला फास्ट करायचं आहे. आय रिक्वेस्ट ऑल द प्लेयर्स, दोन्ही कर्णधार, सर्व संघाच्या कर्णधार खेळाडूंना विनंती आहे की आपण थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. आपल्याला फायनल खेळवायची आहे. 5 ओव्हरची फायनलचे आमचं अंतिम ध्येय आहे. मेनवली क्रिकेट क्लब मेनवली आयोजित प्रथम वर्ष आहे मेनवलीचं आणि श्री वाघेश्वरी चषकाने त्यांनी सुरुवात केली आहे आणि नक्कीच श्री वाघेश्वरीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. फक्त आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. तर सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करत आहोत पुन्हा एकदा की आपण फास्ट आणि फ्युरियस डिसिजन्स घ्या, निर्णय घ्या आणि फास्ट क्रिकेट खेळा. यावेळी खूप चांगला लॉफ केलाय. झेलासाठी घेऊ. व्हॉट अ कॅच. सचिन मोहिते, अ गोल्डन आर्म, एक मस्का कैच, हार्ड कैच अक्सर हाथों में बैठते हैं. 9 धावा आणि गडी किती बाद झालेत? 8 गडी बाद झालेत. खूप चांगली कामगिरी अमित. आपल्या संघाला एवढ्या दूरवरून घेऊन आलात आणि अशा पद्धतीने अप्रतिम प्रदर्शन क्रीडा रसिकांना यावर्षीच्या सांगतेला अप्रतिम छाप आपण उमटवली त्याबद्दल आपले धन्यवाद. पुन्हा एकदा कॉल येतोय. डुईचीवाडी कॅप्टन आपण यायचंय. आसरे 11 कॅप्टन आमच्या समवेत आहेत. डुईचीवाडी, दिस इज द लास्ट कॉल फॉर यू. डुईचीवाडी. हो, यावेळी खूप चांगल्या पद्धतीने लॉफ्ट केलाय. कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रश्न निर्माण होत नाहीये कारण तितकंच वेगवान क्षेत्ररक्षण जे अति अविभाज्य अंग आहे, अति आवश्यक अंग आहे क्रिकेटसाठी. while you are fielding,
काय धावसंख्या आहे आत्ता मात्र दुहेरी धावसंख्या अर्जित केली जाते अंक आहे 10 आणि या 10 धावांचं वलय प्रत्येक क्रिकेट रसिकाला माहीत आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर 10 इट्स ओव्हर ओव्हर सर ओव्हर झाली मेहर सर थँक्यू तर 4 षटकं संपलेली आहेत यस वी आर कन्व्हर्जिंग 11 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी चला फास्ट करायचं आहे पुढच्या टॉससाठी दत्ता शेलार साहेब आमच्या समवेत आहेत कॉम्बॉक्स मध्ये अतिशय हसतमुख व्यक्तिमत्व नंतर जाणार आहे थँक्यू आसरे 11 कॅप्टन सतीश आमच्या समवेत आहेत तसे डुईचवाडी कॅप्टन आपण देखील आहात आपण टॉस का बॉससाठी आपण यांना आमंत्रित करूया चला आपण यायचंय खाली नाही खाली So, I welcome all the players as well as the spectators towards the toss का बॉस कौन होगा श्री वाघेश्वरी चषक 2024 मध्ये पुन्हा एकदा क्रीडा रसिकांचं स्वागत एक मोठा सामना आपल्या समोर यावेळी प्रदर्शित होतोय धनंजय बिरामणे साहेब आमच्या समवेत आहेत पाहुणे आमचे सर स्वागत आहे आपलं चला मी आजरे 11 कॅप्टन आपण यायचं डुईचवाडी कॅप्टन आपण या प्लीज आजरे 11 कॅप्टन फास्ट आहे जरा तर टॉस साठी आजरे 11 चे कॅप्टन आमच्या समवेत आहेत टॉस का बॉस कौन होगा याचा फैसला आपण या ठिकाणी आहेत आदरणीय धनंजय सर यांच्या शुभ हस्ते कोण बोलतंय चला डुईचवाडी यावेळी कॉल देतील आदरणीय बिरामणे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी उडवला जातोय छापा असा कॉल दिलाय आणि इट्स अ छापा तर कॉंग्रॅच्युलेशन्स काय आपण डिसिजन घेणार आहात आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत पहिले काय यामागे निर्णय आहे कारण आजरे 11चा संघ हा सतीश सनस यांचा दादा संघ म्हणून ओळखला जातो एनी प्रेशर ऑन यू प्रेशर असं काय नाही आहे परंतु चांगला संघ आहे त्या मानाने आम्हाला चांगलं खेळावं लागेल आम्ही त्यांना 40 ते 50 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू जे नक्कीच आपलाच आमंत्रण दिलंय फलंदाजीसाठी काय गेम प्लॅन आहेत 360चं ग्राउंड आहे इतिहास आपला चांगला आहे बलाढ्य संघ म्हणून दादा संघ म्हणून रँकिंगसाठी म्हणा प्रत्येक गोष्टीसाठी म्हणा मेन इन ब्ल्यू काय आपला टार्गेट असेल 50 ते 60 धावांचं आमचं टार्गेट असेल तुमचे प्रमुख फलंदाज कोण आहेत अलॉंग विथ सतीश सतीश सनस प्रशांत चौधरी ठीक आहे तुमच्या या दोन्ही संघांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद सर आपण आलात धनंजय सर वेल चांगले खेळा आणि श्री वाघेश्वरी चषकामध्ये आपलं नाव या ठिकाणी सुवर्ण अक्षरामध्ये लिहा श्री वाघेश्वरी चषक 2024 मध्ये दिस द न्यूज फ्रॉम द टॉस का बॉस या ठिकाणी जिंकलेला आहे डुईचवाडीने आणि प्रथम क्षेत्ररक्षण निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय आजरे 11 या संघाला या आपण प्रथम फलंदाजी केला थँक्यू तर या ठिकाणी मात्र मॅच जवळजवळ संपली आहे का
चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू गाठतोय वन बाउंस सीमारेषा पार आणि विन द मॅच टीम व्हॅली 11. आमचे वाघ सर टॉस का बॉस मधून इथे येत नाही तोपर्यंत मॅच संपले. खऱ्या अर्थानं निराश केलंय टीम मांढरदेवी 11 संघाने मी म्हणेन, कारण एक मोठा भल्लाडे संघ होता परंतु कुठेतरी फलंदाजी करत असताना झालेल्या चुका, त्याचा बसलेला खूप मोठा फटका. हॅलो सचिन मोहिते, नाना चौधरी आपल्याला विनंती असेल नाना या मंचावरती प्लीज.